नमस्कार. शंखनादमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर बोलतो आहे. पहिल्या भागात आपण कालिकत अपघाताच्या संदर्भाने विमान दुर्घटनांचे काय काय कारण असू शकते याचे आकलन करत होतो. त्यानंतर आपण पाहिले की अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे विमान दुर्घटना संभवते. पहिलं कारण होतं धावपट्टी, दुसरं हवामान आणि तिसरं जे कारण आपण पाहिलं ते रात्र उड्डाण. धावपट्टीच्या संदर्भात बोलताना आपण हे बघितलं की धावपट्टीची लांबी किती, त्याच्या आजूबाजूला भौगोलिक प्रदेश कसा, त्यानंतर त्या धावपट्टीवर किती आकाराचे विमान उतरू शकतात याचं आपण आकलन केलं. हवामानाबद्दल बोलताना आपण हे पाहिलं की त्या दिवशी हवामान थोडं खराब होतं, परंतु वैमानिकाच्यांना एवढ्या हवामानात विमान उतरवता येते हेही आपण स्पष्ट केलं होतं. तिसरा जो मुद्दा होता तो होता रात्र उड्डाणाचा. रात्र उड्डाण हे दिवस उड्डाणापेक्षा थोडा कठीण असतं, परंतु वैमानिकांना त्याची चांगलीच सवय असते, त्यामुळे त्याचे काय काय फायदे किंवा तोटे आहेत हेही आपण बघितले. या सर्व बाबींचा कसा विमान दुर्घटनेवर प्रभाव पडू शकतो हे बघितल्यावर आज आपण बाकी उरलेल्या कारणांवर चर्चा करूया. सर्वप्रथम मला एका शंकेचं निरसन करायचं आहे. बऱ्याच लोकांनी मला हे विचारलं की वैमानिकांनी कालिकतला हवामान खराब असताना विमान दुसरीकडे जिथे हवामान ठीक आहे अशा जागी नेलं का नाही. तर हे स्पष्ट करायसाठी मला तुम्हा सर्वांना विमान इंधन किती जवळ नेतं बाळगतं हे सांगणं अत्यावश्यक आहे. तर आपण या दुर्घटनेच्या विमानाच्या प्रवासाचं उदाहरण घेऊया. हे विमान दुबईहून प्रस्थान करणार होतं आणि येणार होतं कालिकतला. त्यामुळे यांनी जे इंधन घेतलं असेल ते म्हणजे दुबईहून कालिकतपर्यंत लागणारं इंधन, कालिकतला 2 गिरट्या मारण्यासाठी इंधन, आणि जर हवामानामुळे किंवा कुठल्या बिघाडामुळे विमान उतरवू शकलो नाही तर जवळच दुसऱ्या धावपट्टीवर जाण्या इतकं इंधन त्यांच्याजवळ होतं. अजूनही एक गोष्ट असते की दुसऱ्या धावपट्टीवर म्हणजे त्याला डायव्हर्जनरी एअरफील्ड असं म्हणतात, त्या धावपट्टीवर गेल्यावर ही त्यांना 2 गिरट्या मारण्यासाठी इंधन असतं. तर असं एकंदरीत प्रस्थान स्थानाहून जिथे गंतव्यस्थान आहे तिथपर्यंत आणि गंतव्यपासून त्यापुढे डायव्हर्जनरी एअरफील्डपर्यंत जे इंधन लागतं ते विमान नेहमीच आपल्याबरोबर घेतं हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे मग आपल्याला काय लक्षात आलं? लक्षात हे आलं की जर या विमानाचा पहिल्यांदा उतरण्याचा प्रयत्न फसला असला तरी नंतर विमान चालकाने 1-0 धावपट्टीवर विमान उतरवले. जर 1-0 धावपट्टीवरही त्याला विमान उतरवता आले नसते असं आपण समजू, तो प्रयत्न फसला असता, तर वैमानिकाने विमान डायव्हर्जनरी एअरफील्ड म्हणजे जवळच असलेल्या पण हवामान ठीक असलेल्या धावपट्टीवर नेलं असतं हे निश्चित समजा. त्यामुळे इंधनामुळे हा जर अपघात झाला असेल असं आपण गृहीत धरणं बरोबर नाही. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की चौकशीनंतरच का झालं हे पूर्णपणे लक्षात येतं. पण आज आपण कोणतीही विमान दुर्घटना का घडू शकते याची कारणं पाहतो आहे, त्याचा उहापोह करतो आहे. तर त्याच्यानंतरचं एक अजून कारण आहे ते म्हणजे काय होतं, पावसामुळे धावपट्टी ही ओली होते, कधीकधी त्याच्यावर पाणी पण साचते. आता ते पाणी सर्वदूर धावपट्टीवर साचू शकते किंवा
पॅचेसमध्येही असू शकतं. तर असं जर पाणी साचलं असलं तर जेव्हा वैमानिक उतरवतो तेव्हा काय होतं की चाकांचा किंवा टायर्सचाच म्हणा ना संपर्क धावपट्टीच्याशी होत नाही. आणि धावपट्टीशी जर संपर्क झाला नाही तर धावपट्टी आणि विमानाची चाके म्हणजे टायर्स याच्यामध्ये पाण्याचा एक थरच जमतो आणि त्या थरामुळे विमानाला ब्रेक मारायला किंवा अवरोध करायला कठीण जातं. त्यामुळेच विमानाला अशा पाण्या असलेल्या धावपट्टीवर उतरण्यासाठी जरा जास्त लांबीचा धावपट्टी लागते असं म्हटलं तरी चालेल. पण इथे हे असंच झालं असेल असं नाही, पण हेही एक कारण असू शकतं. तर म्हणून मी म्हणेन की दुर्घटना वरील काहीही कारणांनी होऊ शकते, जसे धावपट्टी, हवामान, त्यानंतर रात्र उड्डाण, त्यानंतर आपण पाहिलं की ॲक्वा प्लॅनिंग जे मी तुम्हाला समजावलं, आणि त्यांचं वैमानिकांचं प्रशिक्षण ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो तेही कारणीभूत होऊ शकतं. त्यामुळे कधीकधी विमान दुर्घटना या इतक्या सांगितलेल्या कारणातून एकाच कारणामुळे होत असते किंवा कधीकधी तर 2-3 कारणांमुळे होऊ शकते. परंतु कुठल्या कारणाने झाली हे पाहण्यासाठी ती जी समिती नेमलेली असते, दुर्घटनाची कारणे शोधून काढण्याची समिती जी नेमलेली असते, AAIB, नागरिक विमान वाहतुकीच्यासाठी AAIB आहे, तर ती ते जास्त नीटपणे शोधू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, अजून एक आपल्याला महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. तो असा की नागरी विमान व्यवस्था ही पाहण्यासाठी काय असतं, एक संस्था भारतात आहे, म्हणजेच प्रत्येक देशात असते, भारताची आहे, त्याला DGCA असं म्हणतात, म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. तर ही संस्था जी आहे ती प्रामुख्याने त्याच्या मुख्याची निवड पब्लिक एंटरप्राइजेस सिलेक्शन बोर्ड असं एक बोर्ड असतं ते करतं आणि ते सरकारच्या अधिपत्याखाली असतं. तर हे PSB सरकारी व निमसरकारी संस्थांचे चेअरमन निवडतात. आता हे वैमानिकांनाच निवडतात का, असे बिलकुल नाही. किंबहुना वैमानिक कधीच याचा चेअरमन असतो, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मग कोणाला बरे निवडतात, साधारणतः IAS ऑफिसर्सना निवडल्या जाते. आता या IAS ऑफिसर हा कुठल्याही दुसऱ्या ब्रांचमधून आलेला असेल, म्हणजे कधीकधी तो रेल्वेतून येतो, कधीकधी त्याचं खातं दुसरंच असतं, म्हणजे त्याचा अर्थी विमान उड्डाणाशी संबंध नसतो. तर सध्या जो DG आहे, डायरेक्टर जनरल, तो अशातलाच एक आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. तर यामुळे होतं काय की या डायरेक्टर जनरलला ना वैमानिकांना कसं वागवायचं हे माहिती असतं, त्यांच्याकडनं किती काम काढून घ्यायचं ते माहिती नसतं, शिवाय धावपट्ट्यांमध्ये आणि इतर बाबींमध्ये काय करावं लागतं नागरी विमान व्यवस्थेसाठी हे त्यांना बिलकुल माहिती नसतं. आता आपण आत्ताचं उदाहरण घेऊ ना. या दुर्घटनेत जेव्हा या DGला स्टेटमेंट द्यावं लागलं माध्यमांसमोर, तर त्यांनी चक्क असं म्हणून टाकलं की वैमानिकांनी बहुतेक विमान बरोबर उतरवलं नाही. किती चूक आहे ना हे. मी तुम्हाला इतकी कारणं सांगितली आहे, त्या कारणातनं कोणतंही कारण होऊ शकतं. वैमानिकाची चूक हे अगदी शेवटचं कारण असू शकतं, पण यांना ही सगळ्या कल्पना नसल्यामुळे त्यांनी असं म्हणून टाकलं. त्यामुळे वैमानिकांच्या मनोधैर्यावर किती परिणाम पडतो याचा विचारसुद्धा त्यांनी केला नाही, याचं मला दुःख आहे. त्यांना बरं धावपट्टीबद्दलसुद्धा कल्पना नव्हती. त्यांनी असं म्हटलं की दुसरीकडची धावपट्टी आणि एकीकडची धावपट्टी. अहो, धावपट्टी दुसरी
आणि एकीकडची असं नसतं, धावपट्टी एकच असते. फक्त विमान उतरवायची व्यवस्था दोन्ही टोकांकडनं असते. जसं मी तुम्हाला आधीच समजवलं, या धावपट्टीवर 2-8वरही विमान उतरवता येतं आणि 1-0वरही विमान उतरवता येतं. म्हणजे 2-8मध्ये म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि 1-0मध्ये म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. पण या लोकांना विमान व्यवस्थेची काही कल्पनाच नसल्यामुळे हे असं घडतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या विमान संस्थांचे जे मुख्य निवडायचे ते वैमानिकच निवडायचे का, हे विचारात घेणे फार महत्त्वाचे आहे. पण जर अगदी असंच असेल की वैमानिकाला निवडायचंच नाही आहे, तर मग या IAS ऑफिसरना थोडंसं विमान व्यवस्थेबद्दल ट्रेनिंग देणं महत्त्वाचं आहे असं नाही वाटत का तुम्हाला? असं जरी केलं तरी त्यांना थोडीफार कल्पना होईल आणि असे मोठे ब्लंडर्स ते करणार नाही आणि वैमानिकांचं बद्दल त्यांना सहानुभूतीही वाटेल. तर ही सगळी कारणं पाहिल्यावर आपण एका मुद्द्यावर पोचतो, ते म्हणजे जो या विमान व्यवस्थेचा अगदी तज्ज्ञ असतो, अगदी त्या तज्ज्ञाला सुद्धा जर दुर्घटना का घडली हे सांगायचं असेल तर त्याला त्याच्या खोलात जाऊन चौकशी करावी लागते. तर आपल्यासारख्या सामान्य लोकांनी याच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही, खरे ना? त्यामुळेच माझी परत एकदा सर्वांना विनंती आहे की अशा पुढच्या कुठल्याही घडू नये. पण जर घडली कोणची विमान दुर्घटना तर आपण आउट ऑफ टर्न, म्हणजे आपल्याला गरज नसताना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. शिवाय जर माध्यमांनी आणि सोशल मीडियानी त्यांच्यावर काही बोलण्याची प्रवृत्ती दाखवलीच तर आपण त्याच्यावर दुर्लक्ष करावं आणि अफवांवर तर नक्कीच लक्ष देऊ नये असं मला वाटतं. मी हा विषय जितका सोपा करता येईल तितका केलेला आहे आणि या दुर्घटनेच्या संदर्भातून तुम्हाला हे सांगितलं आहे की दुर्घटनेची काय काय कारणे असू शकतात. कधीही तुम्ही हे समजू नका की मी तुम्हाला या दुर्घटनेत काय झालं त्याची कारणं सांगितली आहे, अजिबात नाही. मी सर्वसाधारणपणे कोणत्या कारणांकडे लक्ष द्यावं, जी समिती नेमल्या जाते जेव्हा ती आपला रिपोर्ट देतील तेव्हा तुम्हाला कळेल की साधारण याच सर्व कारणांची त्यांनी उहापोह केलेली असेल. बरं, त्यांचं कार्य अजून का कठीण होतं? कारण ज्या ज्या लोकांनी हे विमान येताना पाहिलं आहे किंवा जे पॅसेंजर्स होते त्या सर्वांकडनं ते माहिती गोळा करतील, ATCकडनं माहिती गोळा करतील आणि विमानाच्या FDR आणि CVRची माहिती गोळा करतील आणि त्या सगळ्या माहितीचा उपयोग करून मग ते आपलं मत प्रदर्शित करतील. साधारणपणे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या समित्या नेमल्या असतात त्या एका कारणासाठी, त्या म्हणजे या दुर्घटनेत काय झालं त्याचे जर कारण कळलं तर ती कारणे पुढे कशी टाळता येतील हे त्यांच्या रिकमेंडेशन्समधून सर्व वैमानिकांना कळवण्यात येतं. आणि ते कळवल्यावर मग वैमानिकांना लक्षात येतं की अमुक अमुक दुर्घटना या कारणाने झाली होती तर ती कारणे आपण टाळावयास हवी. तर समितीचं काम मुख्य हे आहे, वैमानिकाला दोषारोपण करणं हे त्यांचं काम नाही. पण जर वैमानिकांची चूक असेल तर नक्कीच ती पुढे आणण्यात येईल. यामुळे मी आता सांगितलेल्या कारणांची तुम्हाला कल्पना आल्यामुळे मला आशा अशी आहे की यापुढे प्रतिक्रिया जे आपण लोक द्याल, ज्यांनी ज्यांनी मला ऐकलं आहे, त्या प्रतिक्रिया अफवांवर अवलंबून नसतील आणि तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की जोपर्यंत दुर्घटनाची चौकशी समिती काही बोलत नाही
तोपर्यंत आपण उगाचच त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही. तर या वैमानिकांना परत एकदा श्रद्धांजली देत आपण हे संभाषण म्हणजे विमान दुर्घटनेची कारणे याचा उहापोह इथेच बरेच प्रश्न आपल्याला प्रेक्षकांनी विचारलेले आहे, पण त्यात असं झालं आहे की जास्त करून 2 विषयावर जास्त प्रश्न मिळालेले आहेत. त्यामुळे मी ते 2 प्रश्न आणि त्यांची उत्तरं देणार आहे. पहिला प्रश्न म्हणजे असा आहे की कोविड असल्यामुळे फ्लाईंगचा सराव जरा कमी झाला होता. 1-1.5 महिना फ्लाईंग नव्हतंच. त्यामुळे ट्रेनिंगचा परिणाम झाल्यामुळे कमी असल्यामुळे हा अपघात घडण्याची शक्यता आहे का असा प्रश्न बरेच जणांनी विचारला आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की फ्लाईंगप्रमाणेच अगदी तंतोतंत तसंच एका सिम्युलेटरमध्ये तुम्हाला सगळ्या कारवाई करता येतात. आणि त्यांनी काय होतं, जसं परिस्थिती तुम्हाला फ्लाईंग करताना ॲक्च्युअल दिसते तशीच सिम्युलेटरमध्ये तुम्ही करू शकता. त्यामुळे सिम्युलेटरमध्ये फ्लाईंग केल्यावर ते प्रत्यक्ष फ्लाईंगसारखंच जणू काही असतं. म्हणजे सिम्युलेटरमध्ये कालिकत धावपट्टीवर जर उतरायचं असेल तर त्याचं चित्रसुद्धा समोर व्हिडिओवर येऊ शकतं. त्यामुळे सद्य परिस्थिती तिथे काय असते ती सर्व दिसते. त्यामुळे ट्रेनिंगचा खूप काही परिणाम झाला असेल असं वाटत नाही. पण ट्रेनिंग एक कारण असतंच. पण या दुर्घटनेत जेव्हा कोविडनंतर फ्लाईंग सुरू झालं तेव्हा सर्व वैमानिकांची पुष्कळ सराव करवण्यात आला आणि याही वैमानिकाचा सराव झालेला होता आणि सिम्युलेटरवर त्यांनी आपलं पूर्ण कंटिन्युटी ट्रेनिंग ज्याला म्हणतात म्हणजे सतत सराव सुरू ठेवणे ते त्यांनी केलं होतं. त्यामुळे मला असं म्हणता येईल की सराव कमी असल्यामुळे ही दुर्घटना झाली असे नाही. तर विमान चालवताना जे गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी या सिम्युलेटरमध्ये होऊ शकतात आणि अत्यंत अत्याधुनिक अशी सिम्युलेटर्स आजकाल आहे आणि बोईंग 737चं आपल्याकडे आहेच. त्यामुळे ही शक्यता नाकारली तरी चालेल. आता दुसरा प्रश्न जो मला आला आहे तो असा आहे की कमी दृश्यता असताना विमान उतरवण्यासाठी कोणती उपकरणे उपयोगात येतात. तर साधारणपणे जे उपकरण उपयोगात येतं त्याचं नाव आहे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम. ती सिस्टम जमिनीवर लावलेली असते पण त्याचे सगळे इंडिकेशन्स कुठल्याही विमानाला आपल्या कॉकपिटमध्ये दिसतात. तर असं हे जे उपकरण आहे त्याच्या आधारे कमी दृश्यता असताना विमान धावपट्टीवर उतरवता येतं. आता होतं काय, धावपट्टीची मध्यरेषा जी असते त्या मध्यरेषेपासून तुम्ही किती डावीकडे किंवा किती उजवीकडे आहे ते यंत्राद्वारे विमानात दर्शवलं जातं. त्याचप्रमाणे किती वर किंवा किती खाली आहात तेही दर्शवलं जातं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून दृश्यता कमी असताना विमान धावपट्टीवर उतरवता येते. इतकंच नव्हे तर दिल्लीसारख्या जागी जिथे हे ILS अजून अत्याधुनिक आहे तिथे तर 50 किंवा 60 मीटरमध्ये सुद्धा विमान धावपट्टीवर उतरवता येतं. म्हणूनच मी म्हणेन की इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ही अतिशय चांगली असते. परंतु आणि या वैमानिकांनी विमान उतरवलं होतं ILS वापरून पण नंतर त्या विमान धावपट्टीवर थांबवू शकला नाही. त्यामुळे यामुळे काही झालं असेल अशी शक्यता नाकारता येईल. तर मला जे काही सांगायचं होतं ते माझ्या पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये मी सांगितलं आणि प्रश्नोत्तरसुद्धा सांगितली. तर आता पुढच्या आठवड्यात आपण कशावर बोलणार आहे ही उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल. तर तो विषयसुद्धा फ्लाईंगशी निगडीत आहे परंतु दुर्घटना वगैरेशी निगडीत नाही.
तर तो विषय असा आहे की करण जोहरनी एक गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल म्हणून एक चित्रपट काढला आहे. तो चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्यावर खूपच वादंग माजला आहे. आणि ते वादंग कशासाठी? तर महिला अधिकाऱ्यांबरोबर पुरुष अधिकाऱ्यांची वागणूक याच्यावर ते वादंग आहे. मी महिलांच्या पहिल्या तुकडीच्या जेव्हा इंडक्शन झालं इंडियन एअरफोर्समध्ये तेव्हा मी तिथे होतो. त्या ट्रेनिंग सेंटरला म्हणजे एअरफोर्स अकॅडमीला होतो. त्यानंतरही पहिल्या बॅच मुलींची जी पायलट झाली ट्रान्सपोर्टची त्यातही मी इन्स्ट्रक्टर होतो. आणि नंतर माझ्याबरोबर मी कमांडिंग ऑफिसर असतानासुद्धा बऱ्याच मुली माझ्याबरोबर होत्या. त्यामुळे या विषयाची मला बरीच माहिती आहे. तर दुजाभाव करण्यात आला का वागणुकीमध्ये, जेंडर बेस बायस होता का, हा विषय घेऊन आपण येणार आहोत. आणि करण जोहरनी जे काही चित्रीकरण केलं आहे ते खरं की खोटं याचा सोक्षमोक्ष आपण लावणार आहे. तर आपण भेटूया येत्या 25 तारखेला, म्हणजे मंगळवार 25 तारखेला. तोपर्यंत नमस्कार.